परिणाम होत आहे। सर्वात गंभीर प्रश्न आहे मोबाईलचा, दारूपेक्षा भारी, बिगर वासाची दारू। तुम्ही महिला मंडळाने एक लक्षात करा, तुम्ही मोबाईल कमी वापरा। तुम्हाला लेकर सुखी पाहिजेत असेल तर, लेकरू जर 20 वर्षापर्यंत तुम्हाला रडायचं असेल तर मोबाईल लेकरायला द्या। तुमचे बाळ गोपाळ संस्कार तुम्ही आध्यात्मिक करा, काळाची गरज आहे। तुम्ही काही करू शकता। एका जिजामाईने तेवढ्या मोगलांचं राज्य अतिशय त्रासदायक त्या काळामध्ये जिजामाईने तेवढा रत्नाला संस्कार देऊन तुम्हाला हा रत्न तुमच्या समोर उभा ठेवला, म्हणून आपण हे कार्यक्रम करू शकाल। विचार करा, तुम्ही लक्षात ठेवा त्या जिजामाईने कसे संस्कार केले असतील, तुमच्यावर सगळ्या सुख सुविधा आहे का? त्यात तर बाहेर निघणं कठीण होतं। विचार करा तुम्ही, सावित्रीबाई फुलेनं त्या काळामध्ये किती त्रास सहन केला, म्हणून तुम्हाला आज जे 50% आरक्षण आहे ते कोणामुळे आहे? सावित्रीबाई फुलेमुळे आहे। हे लक्षात घ्या तुम्ही। शिक्षण तुम्ही बाळ गोपाळांना मोबाईल देऊ नका, हे लक्षात घ्या। देशावरचे सैनिक बघा तुम्ही, देशावरचे सैनिक तेथे आपले किती काय कशा परिस्थितीमध्ये आहेत। आता आम्ही बद्रीनाथ केदारनाथ हिंडून सांगला गेलो, किती बर्फ आहे, किती त्रास आहे, किती चीनच्या बाउंड्री पासून जाऊन आलो आम्ही, किती त्रास आहे। ते सैनिक कसे राहतात विचार करा तुम्ही। जर अमरनाथ यात्रेला गेला तुम्हाला थंडी सहन होत नाही, तर ऑक्सिजन तुम्हाला कम्फर्ट आहे, ते सैनिक कसं राहतात ड्युटी करायची। त्या सैनिकासाठी सुद्धा तुम्ही रोज एक प्रार्थना करायची, एकदा एक नमस्कार त्यांच्या आठवणीसाठी, म्हणून तुम्ही प्रार्थना त्याच्यासाठी सुद्धा करायची, म्हणून आपण सुरक्षित आहोत। हे सुद्धा तुम्ही बाळ गोपाळ संस्कार अशा पद्धतीने दिले पाहिजे। हनुमंतरायकडे बघा, हनुमंतराय खूप विद्वान बी आहेत, ते संत बी आहेत, त्यांनी खूप नामस्मरण करतात, सेवक बी तितकेच मोठे आहेत। म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या बाळ गोपाळांना महिला मंडळाने कमीत कमी मोबाईल देऊ नये। रडायला एक मोबाईल ठेवायचा, त्या मोबाईलमध्ये त्याने कार्टून काढून दाखवलं, काही काढा, हा आमच्या मुलाला लई मोबाईल देऊ, तुम्हाला आनंद वाटते, पण दुःख आहे पुढे लक्षात घ्या, तुम्हाला त्रास नाही। म्हणून बाळ गोपाळांना वाचवा। सनातन हिंदू धर्माच्या मुलावर संस्कार चांगले करा, मुलं निर्व्यसनी निघाली पाहिजे। आई वडिलांचं संगोपन त्यांनी चांगल्या तऱ्हेने केलं पाहिजे। गावाचं देशाचं नेतृत्व त्यांना पुढे करता आलं पाहिजे। असे काही मार्गदर्शन महिलांमुळे तुम्ही सर्वांनी करा त्या बाळ गोपाळा। लक्षात घ्या, आपले मुलं कुठं चालले, काय चालले, ट्युशनला चालले, मुली ट्युशनला चालल्या न चालले, याच्याकडे लक्ष द्या। आपण जर हे सगळ्या गोष्टी केल्या तरच तुमचं सर्व काही चांगलं आहे, तर काही करणं फार मोठ्या प्रसंगाला आपण तोंड द्यावं लागतं। भगवंताच्या नामासोबत संस्कार बी जोपासले पाहिजे। आणि आध्यात्मिक क्षेत्र एक असं आहे की संस्कार देते, आणि विज्ञानाचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला व्यवसाय पैसा उत्पन्न करण्यासाठी एक साधन आहे। पण